लेखन. विद्यार्थी मित्र हो, आपण आज उपयोजित लेखन म्हणजे काय याची माहिती पाहू. शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर तुमच्या मूलभूत कौशल्यांचा म्हणजे श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन यांचा विकास झालेला आहे व तुम्ही ती कौशल्ये आत्मसात केलेली आहेत. दैनंदिन व्यवहारात आपले विचार, कल्पना, भावना व अनुभव लेखनातून मांडणे फार महत्त्वाचे असते. इतरांशी संवाद साधण्यासाठी, स्वतःला आविष्कृत करण्यासाठी लेखनाची गरज असते. विविध कार्यालयात अनेक निमित्ताने आपल्याला अर्ज करावे लागतात. आप्त मित्रांशी औपचारिक पत्रव्यवहार करावा लागतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमांचा प्रभाव सर्वदूर पोहोचला तरी लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम वृत्तपत्र आहे. वृत्तपत्रांमधून विविध प्रकारचे लेखन केले जाते. त्यातील लागणारी लेखन कौशल्य विकसित करायची आहेत. ही कला आपणाला या वयापासून ज्ञात झाली तर भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकतो. आपण प्राप्त केलेल्या ज्या लेखन कौशल्याचा उपयोग लेखनाच्या विविध अंगाने व व्यावहारिक जीवनासाठी करता येतो किंवा केला जातो त्यास उपयोजित लेखन म्हणतात. चला तर आपणही उपयोजित लेखनाचा अभ्यास करू. उपयोजित लेखनाचे भाग पुढील प्रमाणे आहेत. 1. पत्रलेखन. 2. सारांश लेखन. 3. जाहिरात लेखन. 4. बातमी लेखन. 5. कथा लेखन. 6. लेखन कौशल्य. आता आपण सर्वात आधी पत्रलेखन कसे करावे किंवा पत्रलेखन किती प्रकारचे असतात, पत्रलेखन करत असताना कोणत्या बाबी आवश्यक आहेत ते पाहूया. पत्रलेखन. यावर्षी आपण खालील पत्र प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. पत्रलेखनामध्ये आपल्याला 2 प्रकारची पत्र पाहायला मिळतात. एक औपचारिक पत्र आणि दुसरं अनौपचारिक पत्र. यामध्ये कौटुंबिक पत्रांचा समावेश होतो. त्यामध्ये जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले जाणारे पत्र आणि औपचारिक पत्रात मागणी पत्र आणि विनंती पत्र यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ कार्यालयीन व व्यावसायिक पत्र. आपण पुढील टेबलद्वारे औपचारिक पत्रे आणि अनौपचारिक पत्रे यातील फरक पाहूया. औपचारिक पत्रे. 1. प्रति लिहिल्यानंतर व्यक्तीचा हुद्दा समर्पक लिहिणे. 2. पत्राचा विषय लिहिणे. 3. अचूक शब्दात नेमका आशय मांडणे. 4. पत्रात शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणे. अनौपचारिक पत्रे. 1. व्यक्तीचा उल्लेख योग्य नात्याप्रमाणे सन्मानपूर्वक करणे. 2. व्यक्तीचे क्षेमकुशल विचारणे. 3. भावना प्रभावी शब्दात मांडणे. 4. नात्यातील जिव्हाळ्यानुसार विस्तृत लेखन करणे. 5. पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही. 6. पत्रात शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणे आवश्यक. आता आपण पत्रलेखनासंबंधी थोडी पण महत्वाची माहिती पाहूया. ही माहिती पाहिल्यावर तुम्हाला पत्र लिहिताना ज्या अडचणी येतात त्या नक्कीच दूर होतील. वरती आपण पाहिलंच की पत्रलेखनाचे 2 प्रकार पडतात. त्यातील आपण आधी औपचारिक पत्रांबद्दल माहिती पाहूया. औपचारिक पत्रे दैनंदिन जीवनात आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयात किंवा खाजगी कंपन्यांच्या कार्यालयात पत्रे सादर करावी लागतात. या पत्रांना औपचारिक पत्रे म्हणतात. औपचारिक पत्राची एक ठरलेली रूपरेषा असते. त्यात शिष्टाचार व उपचार पाळावे लागतात. या पत्रात पाल्हाळ फापट पसारा नसतो. मित्रांना किंवा नातेवाईकांना लिहिलेल्या पत्रात जशी सलगी व्यक्त होते तशी सलगी औपचारिक पत्रात नसते. ही औपचारिक पत्रांची वैशिष्ट्ये आहेत. औपचारिक पत्रांचे काही उपप्रकार आहेत तेही आपण पाहूया. 1. निमंत्रण पत्र. 2. आभार पत्र. 3. अभिनंदन पत्र किंवा गौरव पत्र.
4. चौकशी पत्र. 5. क्षमापत्र. 6. मागणी पत्र. 7. विनंती पत्र. 8. तक्रार पत्र. आता आपण औपचारिक पत्र लिहिताना काही नियम पाळावे लागतात तेही पाहूया. 1. पत्राच्या वरच्या भागात श्री वगैरे शुभदर्शक काहीही लिहिण्याची गरज नाही. 2. आपली ओळख पटवणारा कोणताही मजकूर, खूण, आकृती, शुभचिन्ह इत्यादी लिहू नये. 3. पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा. 4. प्रेषक व प्रती यांचे पत्ते प्रश्नपत्रिकेत दिलेले असतील तर तेच लिहावेत. 5. औपचारिक पत्रात मायना लिहिल्यावर त्यानंतरच्या ओळीत विषय लिहावा. संदर्भ द्यायचा असेल तर तो विषयानंतरच्या ओळीत लिहावा. 6. त्यानंतरच्या ओळीत आवश्यकतेप्रमाणे महोदय किंवा महोदया हे संबोधन लिहावे आणि स्वल्पविराम द्यावा. 7. त्यानंतरच्या ओळीत मजकुराला सुरुवात करावी. 8. आपला विश्वासू, आपला कृपाभिलाषी या शब्दांनी शेवट करून त्याखाली आवश्यकतेप्रमाणे अ, ब, क किंवा नाव आणि पत्ता लिहावा. आता आपण पत्रलेखनाचे नवीन प्रारूप पाहूया. दिनांक, प्रति, माननीय, विषय, महोदय, पत्राचा आशय, आपला किंवा आपली, पत्रलेखकाचा पत्ता. आता पत्रलेखनाचा दुसरा प्रकार औपचारिक पत्रासाठी मायना कसा लिहायचा ते पाहू. जर अधिकारी पदावरील व्यक्तीला पत्र लिहायचे असेल तर माननीय महाशय स न वी वी असा मायना लिहावा. तर शेवट आपला किंवा आपली नम्र या शब्दांनी करावा. जर कारखानदारास पत्र लिहायचे असेल तर श्री स न वी वी असा मायना लिहावा. तर शेवट आपला किंवा आपली कृपाभिलाषी या शब्दांनी करावा. जर शिक्षकांना पत्र लिहायचे असेल तर परमपूज्य गुरुवर्य सादर नमस्कार असा मायना लिहावा. तर शेवट तुमचा किंवा तुमची आज्ञाधारक या शब्दांनी करावा. जर सन्माननीय व्यक्तीला पत्र लिहायचे असेल तर माननीय स न वी वी सादर नमस्कार असा मायना लिहावा. तर शेवट आपला किंवा आपली नम्र या शब्दांनी करावा. आपल्याला परीक्षेत पुढील प्रमाणे प्रश्न विचारला तर आपण तो कसा सोडवायचा ते पाहूया. वाचनम हितकारकम, आनंद पुस्तकालय, 102, विकासनगर, गाळा नंबर 2, जालना. दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त खास आकर्षण, कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत. वेळ सकाळी 10 ते रात्री 8, सोमवारी बंद. रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा. शालेय भांडार प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत देण्याविषयी विनंती करणारे पत्र लिहा. आता आपण सरावासाठी मागणी पत्राचा पूर्ण आराखडा पाहूया. मागणी पत्र. दिनांक 14/11/2018. प्रति माननीय व्यवस्थापक, आनंद पुस्तकालय, 102, विकासनगर, गाळा क्रमांक 2, जालना. विषय पुस्तकांची मागणी करण्याबाबत. महोदय, आजच्या वर्तमानपत्रातून आलेले आपल्या पुस्तकाचे हँडबिल मी नुकतेच वाचले. आपण या पंधरवड्यासाठी सर्व पुस्तकांवर 20% सवलत देऊ केलेली आहे. मला हव्या असलेल्या पुस्तकांची यादी पुढे देत आहे. कृपया मला 20% सवलत द्यावी आणि पुस्तके घरपोच देण्याची व्यवस्था करावी. टपाल खर्च मी देईन. तसेच मी पुस्तकांची नावे माझ्या मराठी पाठ्यपुस्तकातून घेतली आहेत
त्यामुळे त्यांच्या किमती मला ठाऊक नाहीत. तरी सवलत वजा करून येणारी देय रक्कम आणि टपाल खर्च ही एकूण रक्कम किती येते ते कृपया माझ्या या पत्राला उत्तर देऊन कळवावे. त्या उत्तरातच आपण आपल्या बँक खात्याचा तपशील कळवला तर मी ती रक्कम आपल्या खात्यात त्वरित ऑनलाईन भरीन. माझ्या पुस्तकांची यादी: 1. गुजगोष्टी, ना. सी. फडके, व्हीनस प्रकाशन. 2. शब्दांची पहाट, निलिमा गुंडी, ग्रंथाली प्रकाशन. कळावे, आपला नम्र अ. ब. क. पत्ता: 11 शुक्रतारा, जवाहर नगर, जालना 431203. संपर्क क्रमांक 9420. काय मग, मिळाली का तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे? आता तुम्हाला नक्कीच कळाले असेल औपचारिक पत्र कसे लिहायचे ते, हो ना? आता आपण पत्र लेखनाचा दुसरा प्रकार पाहूया, तो म्हणजे अनौपचारिक पत्रे. अनौपचारिक पत्रासाठी मायना कसा लिहायचा ते पाहू. जर आई किंवा वडील यांना पत्र लिहायचे असेल तर तीर्थरूप, शीरसाष्टांग नमस्कार, विनंती विशेष असा मायना लिहावा. तर शेवट आपला किंवा आपली, तुमचा किंवा तुमची या शब्दांनी करावा. जर इतर वडील मंडळींना पत्र लिहायचे असेल तर तीर्थस्वरूप, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष असा मायना लिहावा. तर शेवट आपला किंवा आपली या शब्दांनी करावा. जर लहान भाऊ किंवा बहिणीस पत्र लिहायचे असेल तर चिरंजीव, टिंब टिंब यास, अनेक आशीर्वाद असा मायना लिहावा. तर शेवट तुझी किंवा तुझा या शब्दांनी करावा. जर मित्र किंवा मैत्रिणीस पत्र लिहायचे असेल तर प्रिय मित्रास किंवा मैत्रिणीस सप्रेम नमस्कार असा मायना लिहावा. तर शेवट तुझा मित्र किंवा तुझी मैत्रीण या शब्दांनी करावा. अनौपचारिक पत्रे आई, वडील, भाऊ, बहीण व इतर कोणी आप्त किंवा मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे ही अनौपचारिक पत्रे होत. हल्ली संदेशवहनातील प्रचंड क्रांतीमुळे अनौपचारिक पत्रे लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे. इंटरनेट, संगणक, मोबाईल फोन यामुळे पत्रव्यवहार मंदावला आहे. पण आजच्या काळातही काही जण ईमेलद्वारे पत्रे पाठवतात. अनौपचारिक पत्रामध्ये कौटुंबिक पत्रे हाही एक प्रकार आहे. आता आपण अनौपचारिक पत्र म्हणजेच कौटुंबिक पत्र लिहिताना काही नियम आहेत ते पाहूया. 1. पत्राच्या वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात तारीख लिहावी. 2. पत्राचा विषय लिहिण्याची आवश्यकता नाही. 3. पत्र कोणत्या व्यक्तीला लिहित आहोत हे लक्षात घेऊन मायना लिहावा. 4. पत्रातील मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत. 5. पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा. आई वडिलांना शीरसाष्टांग नमस्कार किंवा शी सा नमस्कार आणि कुटुंबातील इतरांना सा न किंवा साष्टांग नमस्कार किंवा नमस्कार किंवा आशीर्वाद यापैकी योग्य ते शब्द लिहावेत. 6. समारोपाचा मायना योग्य असावा. 7. पत्राची भाषा सहज बोलल्यासारखी व घरगुती असावी. आपल्याला परीक्षेत अनौपचारिक पत्राबद्दल पुढील प्रमाणे प्रश्न विचारला तर आपण तो कसा सोडवायचा ते पाहूया. आता आपण पुढील जाहिरात वाचून कृती सोडवण्याचा प्रयत्न करूया. वाचते व्हा, लिहिते व्हा. कुमारांसाठीचे प्रसिद्ध मासिक साहित्य संपदा. अंकासाठी विद्यार्थ्यांकडून स्वलिखित लेख, कविता, कथा, ललित साहित्य मागवण्यात येत आहे. संपर्क पत्ता: संपादक, साहित्य संपदा, समर्थनगर, पुणे. साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. वाचक या नात्याने साहित्य संपदाचा दिवाळी अंक वाचनीय झाल्याबद्दल
संबंधित व्यक्तीचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. आपण वरील जाहिरात वाचली तर त्यामध्ये 2 प्रकारची पत्र आपल्याला दिसतील. त्यापैकी आपण लहान भावाचे अभिनंदन करणारे पत्र पाहूया. अभिनंदन पत्र, दिनांक 14 नोव्हेंबर 2018. प्रिय विहान, अनेकोत्तम आशीर्वाद. विहान, तुझे मनपूर्वक अभिनंदन. साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात चिमणी वाचवा ही कविता वाचली. मला ती कविता खूप आवडली. कवीचे नाव वाचले तर आमचे छोटे बंधुराज विहान यांचे नाव दिसले. मला तुझा खूप अभिमान वाटला. विहान, तू सध्या 7वीत आहेस, पण तुला पक्षी जगताच्या भावना समजून घेता येतात. तुझे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. तुला पक्ष्यांचे निरीक्षण करायला खूप आवडते. त्यांचे तू फोटो घेतोस. त्यांच्या सवयी, खाणेपिणे यांच्या नोंदी ठेवतोस. हे सगळे करताना तू त्यांच्या भावविश्वात जातोस. त्याचा चांगला परिणाम म्हणजे तुझी चिमणी वाचवा ही कविता. आईबाबांना तुझ्या काव्य निर्मितीचा निश्चितच अभिमान वाटला असेल. भविष्यात तू विविध विषयांवर साहित्य लेखन करावेस यासाठी शुभेच्छा. त्यासाठी भरपूर पुस्तके वाच, मनन कर, निरीक्षण कर. मोठी बहीण म्हणून हक्काने हे तुला सुचवते. पुन्हा एकदा अभिनंदन. तुझी ताई अ.ब.क. पत्ता सेवा सदन वसतिगृह 1410 पटवर्धन बाग, एरंड 1, पुणे 411004. संपर्क क्रमांक 9936. ईमेल abc@xyz.com. आपण आता दोन्ही पत्रांचे प्रकार पाहिले. अनौपचारिक पत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीशी आपला जसा संबंध असतो तसे पत्र लिहिले जाते आणि औपचारिक पत्रात विनंतीची भाषा वापरली जाते. आता तुम्हाला पत्र लेखन कसे करावे हे नक्कीच समजले असावे.